I am Ambore sir. You are most welcome in my Atulit English Academy. Today we are going to teach here the part of speech. The part of speech. आज आपण the part of speech शिकणार आहे. And for introduction we start from letter or alphabet. सुरुवातीला अल्फाबेट म्हणजे काय तर आपण पाहिलेलं आहे की ए पासून तर झेड पर्यंत जेवढे अक्षर आहेत त्याला अल्फाबेट्स म्हणतात. ए टू झेड याला लेटर्स म्हणतात किंवा अल्फाबेट्स म्हणतात. त्याच्यानंतर वर्ड. वर्ड म्हणजे काय? वर्ड मेक फ्रॉम लेटर्स. वर्ड मेक फ्रॉम alphabets. For example, book. There are 4 alphabets, 4 letters in the word. The book is called the word. This is the word. So B, O, O, K. These are the 4 letters are including in this word. पहिला भाग आहे अल्फाबेट म्हणजे काय? अल्फाबेट. त्याच्यानंतर अल्फाबेट्स पासूनच शब्द तयार होतो. जसं उदाहरणार्थ बुक हा 4 अल्फाबेट्स पासून तयार झालेला आहे. देन वी सी हिअर फ्रेज. फ्रेज. फ्रेज म्हणजे काय? फ्रेज मीन्स सच अ ग्रुप ऑफ वर्ड which have some words including in it which have the sense but not the complete sense. That is such a group of words is called phrase. शब्दांचा असा समुदाय की ज्याच्यामध्ये 2-3 शब्द असतील ज्याच्यामधून आपल्याला पूर्ण अर्थ समजतो परंतु पूर्ण अर्थ समजत नाही, कंप्लीट अर्थ त्याच्यामध्ये नसतो, त्याला फ्रेज म्हणतात. म्हणजे जसं उदाहरणार्थ इन द कॉर्नर. इन द कॉर्नर. These are the 3 words are including in the phrase. या फ्रेज मध्ये जसं इन द कॉर्नर कोपऱ्यात, कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये, याच्यामधून आपल्याला सेन्स होतो, मिनिंग समजते. 1, 2, 3 these are the group of 3 words and in these groups 3 words are including in it. It's have a meaning but not a complete meaning. याला 3 शब्दांना कंप्लीट मिनिंग आहे का? नाही. ती म्हणजे कोपऱ्यात. पण काय तर उदाहरणार्थ आपण जेव्हा हे शब्द एखाद्या वाक्यामध्ये लिहू तेव्हा याला कंप्लीट अर्थ समजेल. उदाहरणार्थ जसं की द बॅग इज इन द कॉर्नर. द टेबल इज इन द कॉर्नर. हे वाक्य झालं. याच्या पुढचा भाग आहे जसं नंबर 1, नंबर 2, नंबर 3. आता पाहूया आपण सेंटेन्स. सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड which have the subject and predicate and its have the complete meaning. शब्दांचा असा समुदाय की ज्याच्यामध्ये शब्द आहेत, ज्याच्यामध्ये कर्ता आहे, विधेय आहे आणि ज्याला पूर्ण अर्थ, ज्याच्यामध्ये आपला पूर्ण अर्थबोध होतो, अशा शब्दांच्या समुदायाला सेंटेन्स असं म्हणतात. उदाहरणार्थ राम इज गुड बॉय. 1, 2, 3, 4 4 शब्द are including in this group and Ram is the subject, is a verb and this is extension or complement. म्हणजे 4 शब्दांचा समुदाय आहे. याच्यामध्ये राम कर्ता आहे, इज क्रियापद आहे आणि या 4 शब्दांपासून हे वाक्य बनलेलं आहे की ज्याच्यामध्ये कर्ता आहे, क्रियापद आहे आणि ज्याच्यामधून आपल्याला पूर्ण अर्थबोध होतो अशा शब्दांना सेंटेन्स असं म्हणतात. तर हे आपल्याला सांगते. आता पाहूया आपण याच्यानंतर आपण इथे बघूया. आता इथे द पार्ट ऑफ स्पीच याचा आपल्याला अभ्यास करायचा. पार्ट ऑफ स्पीचचा अभ्यास करत असताना आपल्याला पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. आता आपल्याला इथे शब्दांच्या जाती ह्या 8 आहेत आणि त्या शब्दांच्या 8 जाती आपण इथे अभ्यासणार आहोत.
खऱ्या अर्थाने आजपासून तुम्ही ग्रामरला सुरुवात करत आहात, तेव्हा पुढचे व्हिडिओ तुम्हाला जर पूर्णपणे ग्रामर शिकायचं जर असेल तर याच्यानंतरचे सगळे व्हिडिओ तुम्ही एकानंतर एक अभ्यासा, तरच तुमचं त्याच्यामध्ये सिक्वेन्स राहील. तर पार्ट ऑफ स्पीच मध्ये पहिला शब्द आहे नाउन. नाउन नाउन म्हणजे नाम. दुसरा शब्द आहे प्रोनाउन. प्रोनाउन प्रोनाउन त्याच्यानंतर प्रोनाउन. तिसरा आहे ऍडजेक्टिव्ह. ADJECTIV ऍडजेक्टिव्ह. चौथा आहे चौथा शब्द नंबर 4 वर्ब. नंबर 5 ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब क्रिया विशेषण. क्रिया विशेषण. 6 प्रीपोजिशन. प्रीपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. 7 कंजंक्शन. CONJUNCTION कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी. उभयान्वयी अव्यय. नंबर 8 इंटरजेक्शन. INTERJUNCT इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. याच्यामध्ये नाउन आहे, प्रोनाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडव्हर्ब, प्रीपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन अशा शब्दांच्या 8 जाती आहेत. आता या 8 जातींपैकी आपण सगळ्यात महत्वाचा पहिला शब्द जो आहे, जो आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत, तो आहे नाउन. नंबर 1 नाउन. नाम. नाम कशाला म्हणायचं? व्हॉट इज नाउन? नाउन मीन्स वी कॉल पर्टिक्युलर प्लेस, नेम ऑफ प्लेस or things or man or person, particular person. एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, स्थळाला ज्यांना आपण संबोधतो, कॉल करतो, त्याला अशा शब्दाला नाम म्हणायचं. The word we call to the particular things, place or person, such word is called noun. नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या स्थळाला ज्यांना आपण संबोधतो त्याला नाम म्हणायचं. आता हे जे नाउन आहे त्या नाउनचे प्रकार पडतात. नाउन नाउनचे आपल्याला 5 प्रकार पडतात. एक पहिला आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. विशेष नाम. दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. तिसरा प्रकार आहे याच्यामध्ये मटेरियल नाउन. MATERIAL मटेरियल म्हणजे पदार्थवाचक नाम. चौथा प्रकार आहे याच्यामध्ये कलेक्टिव्ह नाउन किंवा कलेक्टिव्ह नाउन COLLECTIVE कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूह वाचक नाम. आणि
शेवटचा प्रकार आहे याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट नाउन, ABSTRACT, ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. भाववाचक नाम. आता प्रॉपर नाउन म्हणजे कोणते नाम? कोणत्या नावांना प्रॉपर नाउन म्हणायचं? एखाद्या व्यक्तीला आपण ज्या नावाने संबोधतो, स्थळाला ज्या नावाने संबोधतो किंवा एखाद्या वस्तूला ज्या नावाने संबोधतो त्याला प्रॉपर नाउन म्हणायचं. जसं आता उदाहरणार्थ राम आहे, पर्सनचं नाव आहे, गोविंद आहे, किंवा समजा बुलढाणा आहे, शहराचं नाव ठिकाण आहे, अजिंठा आहे. म्हणजे या ठिकाणी व्यक्ती असेल, स्थळ असेल किंवा वस्तू आहे. समजा एखादी टेबल आहे, हे टेबल नाही, राम व्यक्तीचं पर्टिक्युलर नाव, विशेष नाव त्याला म्हणायचं. आता दुसरं आहे याच्यामध्ये कॉमन नाउन. आता हे कॉमन नाउन कोणते आहे? कॉमन नाउन म्हणजे एखादा समजा उदाहरणार्थ क्लास, क्लास हे कॉमन नाउन आहे. टीम क्लास आहे, गर्ल आहे, गर्ल आहे, मॅन आहे, चेअर आहे. हे कॉमन नाउन आहे. सगळ्या ज्या मुली आहेत एकाच याच्यामध्ये जर असतील, मुलींना बॉय आहे, यांना आपण कॉमन नाउन म्हणायचं. म्हणजे ट्री आहे, हे कॉमन नाउन मध्ये झाड. पण मँगो ट्री, पर्टिक्युलर मँगो ट्री म्हटलं तर ट्री या प्रकारामध्ये ट्री सर्व आले, गर्ल प्रकार गर्ल सगळे आले, मॅन आले, चेअर मध्ये येईल, फायबर चेअर येईल, राऊंड चेअर येईल. ते नंतर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे कॉमन नाउन आहे. त्यानंतर मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाम. एखाद्या वस्तूला ज्या नावाने आपण संबोधतो, जे लिटरमध्ये किंवा किलोग्रॅम मध्ये मोजल्या जातात वस्तू, त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला जर सांगायचं झालं तर ऑइल आहे, वॉटर आहे, शुगर आहे. हे जे किलोग्रॅम मध्ये किंवा लिटर मध्ये मोजता येतात ते पदार्थवाचक नाम. कलेक्टिव्ह नाउन, समूहवाचक नाम. याच्यामध्ये क्लास आहे, टीम आहे, ग्रुप आहे, ज्याच्यामधून समूह दिसून येतो, समुदाय दिसून येतो. ज्या लोकांचा असा समुदाय किंवा ज्याच्यामधून ज्या शब्दांमधून समुदाय दिसून येतो, कलेक्टिव्ह दिसून येतो, वस्तूंचा कलेक्टिव्ह क्षणाक्षणी हीप आहे किंवा हे जे नाउन आहेत यांना आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणायचं. याच्यानंतर आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. मनातील भावना, तीव्र भावना असतील, ज्यांना रंग नाही, रूप नाही, म्हणजे जे आपल्याला म्हणजे याच्यामधून आपल्याला असं सांगता येईल की ऍबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये अमूर्त वस्तू असतात. काही अमूर्त वस्तूच्या नावाला ऍबस्ट्रॅक्ट नाउन असं म्हणायचं. किंवा जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, ज्यांची आपल्याला अवस्था समजते, ज्याची आपल्याला क्वालिटी समजते, ज्याच्यामधून आपल्याला ऍक्शन दिसते, जसं फास्ट रनिंग. किंवा आणखी आपण दुसरं आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये की अशा ज्या शब्दामधून आपल्याला वस्तूंना असा आकार नाही, आकारमान नाही, किंवा रूप नाही, रंग नाही, चव नाही, जे डोळ्यांना दिसत नाही, वजन नाही, अशा ज्या वस्तू असतात ज्या आपण बोटानं दाखवू शकत नाही, अशा अवस्था दर्शविणारे किंवा क्वालिटी दर्शविणारे, ऍक्शन दर्शविणारे जर शब्द तो असेल, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे द वर्ड्स विच शोज अस shows us some quality, action or quantity. This word is called abstract noun.
ज्याच्यामधून भावना व्यक्त होतात, अवस्था व्यक्त होते, त्याला आपण ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणायचो. आता याच्यामध्ये आपल्याला काय दाखवता येईल, जसं क्लेव्हरनेस किंवा चाइल्डहुड अवस्था आहे, किंवा यंग किंवा युथ, YOUTH युथ, म्हणजे याच्यातून आपल्याला अवस्था दिसते. किंवा क्लेव्हरनेस मधून आपल्याला दिसत नाही परंतु आपल्याला समजते, त्याच्यामधून क्वालिटी दिसते आपल्याला. तर असे जे शब्द आहेत यांना आपण ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणायचं किंवा भाववाचक नाम म्हणायचं. त्याला भाववाचक नाम असं म्हणतात. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पहिला जो पार्ट ऑफ स्पीच मधला अत्यंत महत्वाचा भाग आहे तो म्हणजे नाउन हे शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण परत मी एकदा रिपीट करतो की सुरुवातीला इथे आपण हे जर बघितल्यानंतर आपल्याला दिसेल याच्यामध्ये नाउन आहे, पार्ट ऑफ स्पीच मध्ये प्रोनाउन आहे, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला जर हा सिक्वेन्स असा आलाच पाहिजे. शब्दांच्या 8 जाती जर आपल्याला परमनंट लक्षात ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी शॉर्टकट की आहे. एक शॉर्टकट की आहे पान, PAN, पिकवा. याचा सिक्वेन्स जरी चुकला, पान पिकवा, जर आपण हा शब्द पान पिकवा असं लक्षात जर ठेवला, आता याच्यामध्ये कदाचित आपलं शब्द खालीवर होतील परंतु शब्दांच्या 8ही जाती आपल्याला लक्षात राहतात. जसं प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, नाउन, प्रेपोजिशन, इंटरजेक्शन, कंजंक्शन, व्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब. या प्रमाणात आपल्याला किंवा हे ट्रिक आहे लक्षात. पान पिकवा हा शब्द जर आपण लक्षात ठेवला शब्दांच्या 8ही जाती आपल्याला सहज लक्षात राहतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना तुम्ही सबस्क्राईब करायला सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की याच्यानंतरचे एक व्हिडिओ मी तुम्हाला डिटेल्समध्ये ग्रामर शिकवणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्यावरची उदाहरणं देणार आहे. तर ते उदाहरण तुम्ही सोडवायचे आहेत, एक्झरसाइज देणार आहे. तो एक्झरसाइज तुम्ही सोडवायचा आहे हे सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून ठेवा आणि चांगला अभ्यास करा. पुन्हा मी तुम्हाला एकदा एक गोष्ट सांगतो की व्ह्यूअरची संख्या आपल्या चॅनलवरती वाढते आहे, परंतु सबस्क्राईब जर तुम्ही केलं तर तुम्हाला याच्यानंतरचा व्हिडिओ पाहायला मिळेल आणि बेल आयकॉन जर तुम्ही ऑन करून ठेवलेलं तर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि जेणेकरून तुम्हाला पुढचा अभ्यास करणं अत्यंत सोपं जाईल. आता या ठिकाणी मी आपल्याला पार्ट ऑफ स्पीच मधले काही नोट्स देत आहे. या नोट्सचा आपण स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित आपल्या वहीमध्ये याचप्रमाणे लिहून घ्या. या पेजवरती आपल्याला नाउन दिसते आहे. नाउनची व्याख्या सुद्धा मी आपल्यासाठी वहीमधल्या नोट्स मधून आपल्याला देत आहे. याच्यानंतर ही या पेजवरती प्रॉपर नाउन आपल्याला दिसते आहे. प्रॉपर नाउन च्या बद्दलची वैशिष्ट्ये आपल्याला इथे दिसत आहेत, ते आपल्या वहीमध्ये सविस्तर लिहून ठेवा. आता प्रॉपर नाउन लिहित असताना आपण आर्टिकल्स काही नावाच्या पुढे जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते प्रॉपर नाउन न राहता विशेष नाम त्याच्यामधून वेगळा अर्थबोध होत असतो. त्याच्याविषयीचे नियम या पेजवरती आपल्याला काही दिसतात. याच्यामध्ये विमान आहे, बस मोटर आहे, वर्तमानपत्र आहे. जेव्हा आपण त्याला धर्मग्रंथ आहेत याला जेव्हा आपण हे आर्टिकल वापरतो तेव्हा ते अद्वितीय किंवा युनिक म्हणून त्याचा आपल्याला बोध त्या वाक्यामधून होत असतो. हे आपण इथे समजून घ्यायचं आहे. या पेजवरती आपल्याला कॉमन नाउन याच्याविषयीची व्याख्या दिसते आहे. त्याच्यासाठीचे नोट्स मी आपल्यासाठी मुद्दामून इथे देत आहे. इतकंच नाही तर खाली कलेक्टिव्ह नाउन आहे त्याचे नोट्स सुद्धा मी आपल्याला इथे देत आहे. आणि मटेरियल नाउन जे दिसते आहे या मटेरियल नाउनच्या बद्दलची व्याख्या आणि त्याची उदाहरणं आपल्याला इथे देत आहे. त्याच्या खाली जो 5वा प्रकार जो आपल्याला दिसतो ऍबस्ट्रॅक्ट नाउन, हे सुद्धा मी आपल्यासाठी मुद्दामहून वहीच्या पेजची नोट्स आपल्याला इथे देत आहे.
देण्याचा उद्देश हाच आहे की आपण त्याचा अभ्यास करावा आणि आपल्या वहीमध्ये याप्रमाणे त्याचं लिखाणकाम करून घ्यावं. पुन्हा सरतेशेवटी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो इथे आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपण तयार राहावं. इतकंच नाही तर माझं चॅनल जे आहे याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्या ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स तुम्ही वापरा आणि आपल्या मित्रांना सुद्धा वापरायला सांगा. धन्यवाद.